विद्यार्थी मित्र, पाठीमागच्या तासाला आपण एलसीएम कसा काढायचा हा शिकलो. त्यानंतर एलसीएम आणि एचसीएफ चा गुणाकार बरोबर दोन संख्यांचा गुणाकार ह्या सूत्राचा आपण पडताळा घेतला. आज आपण याच माहितीवर आधारित असणारा पहिला प्रश्न सोडवायला घेऊया. फाइंड एलसीएम. आता एलसीएम मध्ये काय असतं, कॉमन आणि नॉन कॉमन फॅक्टरचं मल्टिप्लिकेशन असतं. म्हणून आपण काय करून घेऊ, पहिल्या प्रश्नामध्ये जे आहे 12 आणि 15 यांचे फॅक्टर काढून घेऊ. दोघांना पण कोणत्या सामायिक संख्येने भाग जातोय ते पाहायचं. दोघांना 3 ने भाग जातो, त्यामुळे 3 चौक 12 आणि 3 5 15. आता याच्या पुढं दोघांना एखाद्या सामायिक संख्येने भाग जातोय का, नाही जात. तुम्ही थांबला तरी चालतं, कारण 4 ला आणि 5 ला दोघांना एखाद्या कॉमन संख्येने भाग जातोय का, नाही जात. त्यामुळे तुम्ही थांबला तरी चालतं, किंवा जरी इथं 2 गुणिले 2 केलं तरी चालू शकतं. 2 गुणिले 2 हे 5 ला काही नाही, हे 5 आहे असंच येणार. ठीक आहे. आता मग एलसीएम घेताना आपण काय करतो, तर हा दोघांना पण भाग गेला तो जीसीडी असतो. त्यामुळे एलसीएम घेताना 3 into 2 into 2 into 5 घेतो. गुणाकार करा. 3 दुनी 6, 6 दुनी 12, 12 पंचे 60. या पद्धतीने आपण जर एलसीएम काढला तर हा 60 येईल. जर कॉमन डिव्हिजर आपण बघितले, दोघांच्या पाड्यातल्या संख्या बघितल्या, तर दोघांचे डिव्हिजर लिहा. 12चे आणि 15चे. दोघांमध्ये 60 हा पहिला कॉमन डिव्हिजर येईल. झालं. त्या मेथडनं सुद्धा येत आहे. पद्धत तुम्ही कोणतीही यूज करू शकता. आपल्या टेक्स्टबुक मध्ये याच्या अगोदर ही पद्धत दिली, त्यामुळे आपण याच मेथडनं सोडवू. चला. त्यानंतर आहे 6, 8 आणि 10. तर या संख्यांना कितीने कॉमन कोणत्या संख्येने भाग जातो ते अगोदर ठरवा. तर तिघांना पण 2 ने भाग जातो. 2 6, 2 8, 2 पंचे 10. तिघांना पण 2 ने डिवाइड होत आहे. आता तिघांना किंवा दोघांना एका समान संख्येने भाग जातोय का, नाही जात. 3 संख्या असल्यावर दोघांनी पण बघायचं, कारण एलसीएम ला तिघांमधले, दोघांमधले आणि परत नॉन कॉमन असे घेतो आपण. बर, इथं थांबला तुम्ही तरी चालतंय. त्यामुळे एलसीएम घेताना हा टो हा जीसीडी असेल, तो जीसीडी. त्यानंतर नॉन कॉमन 3 into 4 into 5. तर 2 into 3 6, 6 into 4 24, 24 into 5 120. चला. पुढील एक्झाम्पल आहे 1832. दोघांना पण ज्या सामायिक संख्येने भाग जातोय ती संख्या आपण निवडू. तर 2 ने भागू. शेवटी 8 आणि 2 आहे. 92 18 आणि 2 16 32. त्यानंतर 9 आणि 16 या दोन्ही संख्यांना एखाद्या कॉमन संख्येने भाग जातोय का, नाही जात. आपण इथं थांबलो तरी चालतं, काहीही अडचण येत नाही. त्यामुळे एलसीएम इज इक्वल टू 2 into 9 into 60. आता यांचा गुणाकार करा. 9 दुनी 18 गुणिले 16. 16चा पाडा 8 पर्यंत म्हणा. 16 85, 16 सत्ती 96, 16 7 12 वर्षी, 16 8 28 अशी. 8 आले 12, 16 1 16, 16 26 2 28, 288. तुमची जुनी पद्धत वापरली तरी पण चालतंय. जुन्या पद्धतीत आपण काय केलं असतं, 18चे मूळवेव पडले असते, 32चे मूळवेव पडले असते आणि त्यांच्यामधला कॉमन इंटू नॉन कॉमन केलं असतं. उत्तर हेच आलं असतं. जरी आपण फॅक्टर काढले, 18चे कसे पडतील, 2 गुणिले 9, त्यानंतर 2 गुणिले 3 गुणिले 3. ठीक आहे. त्यानंतर 32चे कसे पडतील, तर 2 गुणिले 16, हे 2 गुणिले 2 गुणिले 8,
HCF असतो आणि नॉन कॉमन परत घ्यावेच लागतात. तर LCM इज इक्वल टू हा कॉमन फॅक्टर 2, त्यानंतर नॉन कॉमन फॅक्टर 3 इंटू 3, त्यानंतर 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 असं 4 वेळा. 2 त्रिक 6 त्रिक 18, 18 दुनी 36, 36 दुनी 72, 72 दुनी 144, 144 दुनी 288. उत्तर आले की नाही सेम? एखाद्या एक्झाम्पलचं दुसरी पण पद्धत तुम्हाला माहिती व्हावी, ऑलरेडी आपण शिकलेलो आहोत म्हणून तुम्हाला एक उदाहरण एक्स्ट्रा दुसऱ्या पद्धतीने सोडवून दिले. चला परत आपण 10, 15, 20 कडे जाऊया. तर 10, 15 आणि 20 कितीने भागणार? तिघांना पण 5 ने भागू. तिघांना पण भाग जातो. 5 दुनी 10, 5 त्रिक 15, 5 चौक 20. हा थोड्या वेळापूर्वी काय सांगितलं होतं? 3 संख्यामध्ये 2 ला जर भाग जात असेल तर तो बघा. आता 2 संख्या इथं 2 आणि 4 दोघांना 2 ने भाग जातात, त्यामुळं 2 1 2 हे 3 ला जात नाही, 3 आहे असेल आणि 2 दुनी 4. 2 आणि 4 दोघांना भाग जात होता म्हणून घालवला. पाठीमागे का घालवलं नाही? तर समान 2 संख्यांना जात नव्हता. बरं आता LCM काढताना काय करणार? हा 5 GCD आहे, हा कॉमन तो घेणार, त्यानंतर 2 दोघांमधला कॉमन आणि नॉन कॉमन 3 इंटू 2, 5 दुनी 10, 10 त्रिक 30, 30 दुनी 60. 60 हा आपला LCM आला. तिघांचे पण पाडे लिहिले तर या पाड्यामध्ये 60 हा लहानातला लहान कॉमन फॅक्टर, कॉमन डिव्हिजन असेल. यानंतर पुढील उदाहरणांकडे जाऊया. आपलं 5वं उदाहरण आहे 45 आणि 86. आता 45 आणि 86 या दोन्ही संख्यांना कोणत्याही कॉमन नंबरने भाग जात नाही, कारण या कोपराईम आहे, सहमूळ आहे, मूळ नव्हे सहमूळ म्हणतोय. मग अशा वेळेला सहमूळ संख्यांचा लसावी म्हणजेच त्यांचा गुणाकार असतो. त्यांना कोणत्याही कॉमन संख्येने डिवाइड होत नाही म्हणून त्यांचा गुणाकार. तिथं आपण लिहिलं तरी चालतंय किंवा आपल्या पद्धतीनुसार याला भागच जर जात नसेल, कॉमन कोणत्याही संख्येला भाग जात नाही, मग या ठिकाणी काय म्हणणार आपण? 45 and 86 are co-prime सहमूळ. Therefore LCM is equal to 45 into 86. यांचा डायरेक्ट गुणाकार करून घ्या. तर या ठिकाणी 86 ला 45 ने गुणून घेऊ आपण. 5 30, 45, त्यानंतर 4 24, 4 32 आणि 2 34, 4 3 7, 4 4 8, 3 3, 3870 हा यांचा LCM आला. अत्यंत महत्वाची प्रॉपर्टी आपण इथे लक्षात ठेवली पाहिजे, नोट करून ठेवली पाहिजे. सहमूळ संख्यांचा मसावी हा 1 असतो तर लसावी हा त्यांचा गुणाकार असतो. त्यानंतर 15, 30 आणि 90 तिघांनाही कोणत्या कॉमन नंबरने डिवाइड करता येतंय ते बघा. 5 ने तिघांना पण भाग जातोय, 5 ने भाग घालू शकता. आता एखाद्याला म्हटलं 15 ने भाग घालवायचा चालू शकतं, काही अडचण नाही. 3 ने पण भाग जातोय, कितीने पण घालवा. 5 त्रिक 15, 5 30, 5 ने भागल्याला 18 येणार, कारण 18 पंचे 90. आता परत 3 ने भाग जाईल, डायरेक्ट 15 ने जातोय म्हणल्यावर 3 ने जाणारच. 3 1 3, 3 2 6, 3 संक 18. परत या दोघांना जातोय 2 ने. हे एकचा काही विषय नाही, ते एक आहे असंच येणार आहे. त्या ठिकाणी ते आपण खाली लिहितो 6. त्यामुळे LCM लिहिताना हे 5 into 3 into 2 into 3. तर गुणाकार करा. 5 3 15,
15 दुणे 30, 30 त्रिक 90. तिघांच्या पाड्यामध्ये समान असणारी लहानात लहान संख्या तर ती आहे 90. हे आपण या पद्धतीने काढतोय. त्यानंतर आहे 105 आणि 195. तर 105 आणि 195 कितीने भाग जाईल? एकच स्थानी 5 आहे म्हणलं 5 ने. 5 दुणे 10, 5 एके 5, 5 त्रिक 15, 5 नवे 45. आता दोघांना पण 3 ने भाग जातो. 3 7 21, 3 एके 3, 3 त्रिक 9. आता काय पुढे भाग जाणार नाही, कॉमन नंबर आहे. त्यामुळे LCM इज इक्वल टू 5 इंटू 3 इंटू 7 इंटू 30. तर 5 त्रिक 15, 23 91. आता 15 ने गुणून घ्या. 15 एके 15, 15 नवे 35, 135 आणि 136 झाले. 1365 हा गुणाकार आला. यानंतर पुन्हा 3 संख्या आहे. आता काय घाबरू नका, 3 येऊ द्या, काय 2 येऊ द्या, काही अडचण नाही. मोठे येऊ द्या, लहान येऊ द्या. फक्त आपण व्यवस्थितपणे पाडे येत असले, व्यवस्थित भागलं, कॉमन फॅक्टर जर काढले तर अडचण येत नाही. 12 15 45 ला कितीने भाग जाईल? 3 ने. तिघांना पण एकाच संख्येने भागायचं आहे. ठीक आहे. आता आपण 3 ने भागलं. 4 5 आणि 15 ला तिघांना एका कॉमन संख्येने भाग जातोय का? नाही. पण 3 संख्या असल्यावर 2 ला बघतो आपण. 4 5 ला नाही, पण 5 आणि 15 ला भाग जातोय. त्यावेळेला हे 4 आहे असं खाली लिहा. 5 एके 5, 5 त्रिक 15. आता या 4 ला भाग नाही घातला तरी चालतोय, कारण कॉमन काय जात नाही. त्यामुळे LCM घेताना डायरेक्ट 3 इंटू 5 इंटू 4 इंटू 3, 5 त्रिक 15, 15 चौक 60, 60 गुणिले 3, 180. आता आपण पहिला प्रश्न संपवत आणलेला आहे. आता आयडिया आलेले असल्या पाहिजे. ठीक आहे. आता त्यानंतर आहे 63 आणि 81. या दोन संख्यांना 3 ने भाग जातोय. का तर बेरीज 3च्या पाड्याच्या पटीत आहे, म्हणजे 3च्या पटीत आहे. आता 3 ने भागा. 3 दोन्ही 6, 3 एके 3, 3 दोन्ही 6, 3 7 21. परत 3 ने भागा. 3 7 21, 3 9 27. आता पुढे भागायची काही गरज नाही, कारण कॉमन संख्येने भाग जात नाही. चला LCM लिहिताना 3 इंटू 3 इंटू 7 इंटू 9, 3 इंटू 3 9, 9 इंटू 9 81 इंटू 7. तर 7 इंटू 1 7, 7 इंटू 8 56, 567 हा आला LCM. त्यानंतर लास्ट एक्झाम्पल आहे 18, 36 आणि 27. कितीने डिवाइड होईल? तिघांना पण कॉमन आली पाहिजे संख्या. 3 ने. 3 सांग 18, 3 ने भागा. 12 त्रिक 36, 3 नवे 27. परत एकदा 3 ने. 3 दोन्ही 6, 3 चौक 12 आणि 3 त्रिक 9. 3 संख्या असल्यामुळे 2 ने भागावं लागेल. 2 कॉमन संख्यांना भाग जात असेल तर तर त्या संख्येने भागू आपण. 2 ने भागू. 2 एक 2, 2 दोन्ही 4 आणि हे 3 परत आहे असं. ठीक आहे. आता LCM लिहिताना काय करणार? 3 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3, 3 त्रिक 9, 9 दोन्ही 18, 18 दोन्ही 36, 36 गुणिले 3. डायरेक्ट तोंडी येत नसेल तर करू शकता गुणाकार. 6 त्रिक 18, 3 त्रिक 9 आणि 10, 108. प्रश्न क्रमांक 2 मध्ये HCF आणि LCM करायला सांगितले. आणि आपला जो नियम आहे, प्रोडक्ट ऑफ टू नंबर्स इज इक्वल टू LCM इंटू HCF, याचा आपण पडताळा घ्यायचा. ठीक आहे. चला, तर 32 आणि 37 या कोप्राईम नंबर्स आहेत हे आपल्याला माहिती आहे. पण फॅक्टरच्या मेथडने जाता येतं किंवा कोणत्याही डायरेक्ट असं नियम लिहिला तरी चालू शकतं. इथं काय लिहू शकतं? 2 गुणिले 2 गुणिले.
आता 2 दुनी 4, 4 दुनी 8, 8 दुनी 16, 16 दुनी 32, एका ओळीत लिहिलेत मी फॅक्टर. आता 37चा तर काही विषयच नाही. 37 ही संख्या मूळ आहे आणि दोन्ही संख्या कशा आहेत सांगितलं, ह्या प्राईम आहे. 37ला 37 एके 37च येणार आहे, दुसरं काही येणारच नाही. कॉमन फॅक्टर काही नाही, त्यामुळं एक हाच कॉमन फॅक्टर आपण घेऊ. त्यामुळे HCF जो आहे हा HCF एक आला. जो GCD आहे तो GCD आपण काय करतो तर कॉमन इंटू नॉन कॉमन. आता हे कॉमन कुठले नाही तर त्यामुळे डायरेक्ट 32 गुणिले 37 घेऊ आपण, यांचा गुणाकार करून घेऊ. आता 32 गुणिले 37 करायचं, 62 14, 62 14, 32 6 आणि 1 7, त्यानंतर 3 7 21, 3 3 9 2 11. तर गुणाकार आलेला आहे आपला 1184. हा काय असेल, त्यांचा लसावी असेल. आपल्याला काय चेक करायचंय, HCF इंटू LCM इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ दीज टू नंबर्स. आपल्याला हा लसावी काढला की त्यानंतर या दोघांचा गुणाकार. आपल्याला हे पहिल्या उदाहरणात खूप सोपं आहे, कारण व्हेरिफिकेशन घ्यायला काही जास्त करावं लागत नाही. व्हेरिफिकेशन म्हणून आपण पडताळा घ्यायचा आहे. पडताळा कशाचा घ्यायचा तर HCF इंटू LCM. HCF आलेला आहे 1, त्यानंतर LCM किती आला 1184. यांचा गुणाकार काय आला 1184. बरं, त्यानंतर पुढे आपल्याला त्या दोन संख्यांचा जो गुणाकार आहे तो गुणाकार पाहू. प्रोडक्ट ऑफ टू नंबर्स, दोन संख्यांचा गुणाकार 32 गुणिले 37. हा गुणाकार आपण केलेला आहे, आता परत करायला वेळ घालवू नका. 1184. आणि दोन्ही जर गुणाकार सेम आला तर आपण काय म्हणू शकतो, प्रोडक्ट ऑफ टू नंबर्स. Therefore, product of two numbers is equal to HCF into LCM. ठीक आहे, उदाहरण क्रमांक 2 आपण घेऊ, 46 आणि 51. आता उदाहरण क्रमांक 2 मध्ये फॅक्टर काढून घ्या. फॅक्टर काढले की काय अडचण नाही. 46 चे 2 into 23, 51 चे काय येणार 17 त्रिक 51. काय कॉमन नाही, त्यामुळं कॉमन फॅक्टर काहीच नाही. या वेळेला आपण काय करतो 1 घेतो आणि तोच HCF असेल किंवा GCD असेल. आता LCM काढताना या दोन सहमूळ संख्या आल्यामुळं यांचा डायरेक्ट गुणाकार असेल. तर हे 2 गुणिले 23 गुणिले 3 गुणिले 7 लिहिण्यापेक्षा पहिल्या उदाहरणाप्रमाणे 46 गुणिले 51 असं लिहू, काही अडचण येत नाही, चालतंय. आता यांचा गुणाकार करा. 46 गुणिले 51, 35 24 23. गुणाकार आलेला आहे 2346. आता हा गुणाकार केल्यानंतर आपल्याला काय करायचंय, व्हेरिफिकेशन, पडताळा. आता व्हेरिफिकेशन मध्ये पहिल्यांदा HCF इंटू LCM. HCF 1 आहे आणि LCM आहे 2346. आता गुणाकार काय तेवढाच येणार. HCF इंटू LCM करताना 1 ला 2346 न आपण गुणलं तर गुणाकार काय बदलणार नाही. आता प्रोडक्ट ऑफ टू नंबर्स, प्रोडक्ट ऑफ टू नंबर्स हा पण लगेच येतोय इथं, कारण त्या दोन संख्यांचा आपण इथे डायरेक्ट गुणाकार केलाय. 46 गुणिले 51.
हा आला 2346 आणि त्यामुळं याचा परताळा आपल्याला आलेला आहे. therefore HCF into LCM is equal to product of given two numbers, दिलेल्या दोन संख्यांचा गुणाकार म्हणजेच LCM आणि HCF. आपण तिसरं उदाहरण घेतलं होतं 15 आणि 60. या ठिकाणी थर्ड एक्झाम्पल घेऊ 15 आणि 60. आता 15 आणि 60 चे लगेच फॅक्टर पडून घेऊ. आणि फॅक्टर पडले की आपल्याला HCF LCM करायला काहीही अडचण येणार नाही आणि त्यावरून आपल्याला पडताळा सुद्धा घेता येईल. ठीक आहे. 15 चे फॅक्टर या ठिकाणी पहा 5 गुणिले 3. 60 चे कसे पडतील 2 गुणिले 30. 30 म्हणजे परत 2 गुणिले 15. 15 म्हणजे परत 3 गुणिले 5. इथे डायरेक्टच घेतले. आता कॉमन फॅक्टर काय आला दोघांमध्ये पहा. तर कॉमन फॅक्टर दोघांमध्ये आला 3 आला. आपण कॉमन नॉन कॉमन पण लिहिली इथं. कॉमन फॅक्टर्स 3. आता नॉन कॉमन फॅक्टर्स म्हणजे सामायिक नसले तर पहिल्यातला 5, त्यानंतर 2, 2 आणि 5. HCF म्हणजे प्रोडक्ट ऑफ कॉमन फॅक्टर्स. प्रोडक्ट ऑफ कॉमन फॅक्टर्स एकच कॉमन फॅक्टर आहे त्यामुळे काही प्रोडक्ट म्हणायची पण काही गरज नाही. HCF येणार 3. आता LCM मध्ये काय असतं कॉमन इंटू नॉन कॉमन किंवा HCF इंटू प्रोडक्ट ऑफ नॉन कॉमन फॅक्टर्स. असामायिक अवयवांचा गुणाकार. आता याच्यामध्ये HCF आला 3. असामायिक अवयव आले 5 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 5. 5 3 15. 15 गुणिले 30. 30 गुणिले 60. 60 पंचे 300. LCM आला 300. आता HCF इंटू LCM हा व्हेरिफिकेशन घ्या. 3 गुणिले 300 900. आता प्रोडक्ट ऑफ टू नंबर्स दोन संख्यांचा गुणाकार. दोन संख्यांचा गुणाकार आहे 15 गुणिले 60. 15 संख 90 आणि हा शून्य देऊन टाका. झालं. आपल्याला दोन संख्यांचा गुणाकार बरोबर HCF गुणिले LCM आलं. आपण चौथं उदाहरण घेतलं होतं 18 आणि 63. जर 18 आणि 63 घेतले त्यांचे फॅक्टर पडून घेऊ. 18 चे जे फॅक्टर आहेत कसे पडतील 2 गुणिले 9 म्हणजे 3 गुणिले 3. आता 63 3 गुणिले 21 म्हणजे परत 3 गुणिले 7. 7 3 21 21 3 63. कॉमन फॅक्टर्स आणि नॉन कॉमन फॅक्टर्स आपण इथं पाहू. कॉमन फॅक्टर्स आता या दोघांमध्ये कॉमन आहे 3. हे 3 2 वेळा 3 आहे. नॉन कॉमन फॅक्टर्स असामायिक अवयव 2 आणि 7. आता HCF मध्ये काय असतं कॉमन फॅक्टरचा गुणाकार. प्रोडक्ट ऑफ कॉमन फॅक्टर्स सामायिक अवयवांचा गुणाकार. आता सामायिक अवयवामध्ये आहे 3 गुणिले 3 आहे त्यांचा गुणाकार म्हणजे HCF आहे. आणि मग LCM कसा घेणार HCF into product of non-common factors. तुम्हाला ही सगळी उदाहरणं स्वतः सोडवायची आहेत. सोडवता येतात. 9 इंटू नॉन कॉमन मध्ये 2 इंटू 7. तर काय करा 62 14 94 2600 हा झाला LCM. व्हेरिफिकेशन मध्ये HCF इंटू LCM. HCF किती आहे 9. LCM किती आहे 126. गुणाकार करून घ्या 9 संख 54 9 गुणे 18 आणि 5 आता 22 आणि 23. 9 1 9 9 2 11
आपण 126 गुणिले 9 केलं, तो गुणाकार येतोय तेवढाच गुणाकार आपल्याला दोन संख्यांचा येतोय का चेक करू. 63 इंटू 80, 18 दुणे 36, 18 त्रिक 54, 18 संख अष्टवर्षे 108, 2 10 13. आपल्याला हा गुणाकार करू पहिल्यांदा. 126 गुणिले 9, 96 54, 6 दुणे 12, 12 5 17, चला 1 6 1 6. गुणाकार करून घेऊ आपण. 9 गुणिले 6 9 संख 54, हच्याले 5, 9 दुणे 18 आणि 18 4 22 आणि 23, 9 1 9, 9 2 11. आता 63 गुणिले 18, या ठिकाणी त्या दोन संख्यांचा गुणाकार. 18 त्रिक 54, 18 संख अष्टवर्षे आणि बरोबर हा गुणाकार किती आला. 1134. म्हणजे आपल्याला याचा पडताळा आला. आता शेवटचं उदाहरण आहे 78 आणि 104. आणि 104 फॅक्टर काढून घ्या. 78. आता याच्यामध्ये जरी आपण पाठीमागच्या प्रश्नात वापरलेली मेथड सुद्धा वापरता येते, इथं तुम्हाला ती सुद्धा करून दाखवतो, म्हणजे थोडीशी आयडिया येईल की त्या मेथडने सुद्धा आपण कसं करू शकतो. ठीक आहे, आपण वापरलेली आहे ऑलरेडी मेथड ती सुद्धा. वरच्या पद्धतीने घेतोय आपण. तर 2 ने भागा, 2 6, 1 उरला, 92 18, 2 5 10, 2 4. या ठिकाणी या दोन्ही संख्यांना भाग जातोय. 13 ने जर भागलं 13 39, 13 चौक 52. आता दोन्ही संख्यांना भाग गेल्यानंतर 3 आणि 4 शिल्लक राहते. जे 3 आणि 4 शिल्लक राहते यांना कुठल्या कॉमन संख्येने भाग जातोय का, नाही जात. मग हा एचसीएफ असतो, दोघांनाही भाग गेलेला. एचसीएफ इज इक्वल टू 2 इंटू 30 म्हणजे 26. एलसीएम काढताना काय करायचं, हा एचसीएफ घ्यायचा. 2 इंटू 13 लिहिण्याऐवजी डायरेक्ट 26 लिहिलं तरी चालतं. आणि नॉन कॉमन 3 इंटू 4. थोडक्यात 26 गुणिले 12, 12 संख 72, 12 दुणे 24, 7 30 आणि 33, 312. आता आपल्याला व्हेरिफिकेशन घ्यावं लागेल. व्हेरिफिकेशन मध्ये एचसीएफ इंटू एलसीएम. तर एचसीएफ आला 26, एलसीएम आला 312. यांचा गुणाकार करून घ्या. जर 26 चा पाडा येत नसेल तर 6 ने गुणून घ्या. 26 चा पण यायला पाहिजे. 26 दुणे 52, 26 1 26, 26 आणि 5 1 30, 26 त्रिक 78, 280 ने 81, 8112 हा गुणाकार आला. आता प्रोडक्ट ऑफ टू नंबर्स, दोन संख्यांचा गुणाकार. दोन संख्या आहे 78 आणि 104. आता यांचा गुणाकार चेक करू आपण. ह्या येतोय का, तर 104 ला 78 ने गुणून घ्या. 8 चौक 32, 8 1 8, 7 चौक 28, 7 1 7, 8 आणि 3 11, 8 आणि 2 10 आणि 11. तर गुणाकार तेवढा आलेला आहे 8112. आणि त्यामुळे आपण काय म्हणू शकतो, HCF into LCM is equal to product of two numbers. याचा आपल्याला पडताळा घेता आला. अशा रीतीने हा आपण प्रॅक्टिस सेट 13 पूर्ण केलेले.
होमवर्कला आपण हाच प्रॅक्टिस सेट परत एकदा संपूर्ण प्रॅक्टिस सेट सोडवा.